हेलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. टाटा. शुभ सकाळ मित्रांनो, मी आज भोसले. आता आपण पाठचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असाल. आता हे हिल्सचा होता. आता हा ब्लॉग स्टार्ट होतो आपला गणपतीसाठी. आता आज तारीख आहे 25-26 तारखेला आगमन आहे. आता त्याच्या आधी आमचे 3 दिवस प्रॉपर एक्झाम झाले. त्या कॉलेजमध्ये एक्झामचा टाईम होता. त्यात पण आम्ही डेकोरेशन्स केलेले आहेत. माझ्यासोबत एमएसची पूर्ण गँग आहे. त्यावेळेस मी घेतला आहे गणपती हातात. सो गणपती तर प्रॉपर होणारच आहे. एकदम मस्तपैकी तयारी आहे. थीम आहे आपली वेगळी तयार आहे. तर ते खाली कामच आहे, एक्झिक्युशन करायचं आहे. आपल्याला दाखवायचं आहे की कॉलेजचा गणपती कसं असतो. तर मी ठरवलं चला एक ब्लॉग बनवूया आपण. की लास्ट टाईम जसा आला चांगला सपोर्ट आला तर सबस्क्राईब कमी करत आहेत. पण ठीक आहे, काय नाही, होऊन जाईल ते पण. आता चालू करूया आपण कामं करायला. आता तुम्हाला दिसेलच किती कामं करतो आहे, कसं नाही होतं आहे. आता आज उद्या परवा 3 दिवस प्रॉपर नाईटपर्यंत कामं चालणार आहे. सो जो कंटेंट असतो रॉ कंटेंट मी पोस्ट करणार प्रॉपर. काही तर स्क्रिप्टेड नसतं. जे पण होणार ते तुला समोर येणार. आता खाली आपले सगळं बांबू आणले. एकदम प्रॉपर बेसिकपासून मंडप तयार होतो. तुम्ही बघालच. हेलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. टाटा. टाइमपास खूप झाला. सुमित, किती काम झालं आपलं सांग? काम तो 95% हो गया है. मुझे कल लगा था ऐसे 0.5% भी नहीं हुआ कि मंडप रेडी नहीं हुआ. मुझे लगा कि मंडप मेरे एग्जाम होने से पहले हो जाएगा, लेकिन मंडप काम नहीं हुआ है. लेकिन हमारा लीडर जो है राज मलिक भोसले पूरी कोशिश कर रहे हैं कि सबको साथ लेके चले. लेकिन कुछ महान पागल लोग हैं, महान शरीफ लोग हैं जो साथ नहीं दे रहे. अब कुछ कर नहीं सकते. देखेंगे जो क्रेडिट लेना है जैसे जैसे राज भोसले. आता कसं आहे माहिती आहे का, इकडे सध्या जण असे येत आहेत त्यांचं टाइमपासला येतात, कामं करायला कोण येत नाही. मग आता बघू कोण कसं येतात. बरीच 3 जण ना, 3-4 जण. 3-4 जन है जो नजर में बैठे हैं. हां, 3-4 जण असलं आलेच टाइमपास करायला. बघू आता काय होतंय. आता आपल्यासोबत आदित्य पवार. मैंने अगर आके बोला कि मैं था इधर. मला एक सांग, तू कुठे चालला बॅग घेऊन? घरी का? गर्लफ्रेंडने बोलवलंय. तू काय बोल रहा है सुमित? कुछ नहीं. ह्याची ना ह्याची हा सुमित आहे ना, ह्याची लायकी नाही आहे. हा एक दिवस नाही आला गणपती डेकोरेशनला. आणि मी आम्ही रोज इकडे कामं करतो. हा जास्त करतो माझ्यापेक्षा. ह्याची मारा आणि हा बघा आता 3 वाजता पेपर सुटलाय. 3 वाजता गेलाय आता. आता इथे एवढं टेन्शनचा माहोल त्याला माहिती आहे. आता एवढं काम बाकी आहे आणि हा ब्लॉग करत बसलाय. काम महत्वाचं आहे का ब्लॉग काढणं महत्वाचं आता आहे? हे डेकोरेशन बघा, ह्याला लावून द्या. हे डेकोरेशन बघा आमचं. थीम तर काय करणार नाही. खाली काही दोघं बसले हिसाब करते बैठे. मला एक सांग पवार, हे सामान बघून थीम कळते का काय? नाही ना. मला एक सांग, आपली थीम कशी आहे? काय वाटतं थीम कशी आहे? चांगली आहे? कशी वाटते थीम जेव्हा तयार होईल आपली तेव्हा कशी दिसणार आहे? चांगली दिसेल. आज किती वाजेपर्यंत काम होतील आमची अशी अपेक्षा आहे तुला? 9 तरी वाजतील रे. मी 11 पकडून चाललोय. आणि खूप वेळ लागणार आहे अजून. त्याच्यावरनं हे सांगतो तुम्हाला, 3 दिवस कॉलेजमध्ये नाईट आउट होणार आहे. सो नाईट आउटमध्ये जी मजा येणार ना, आत्ताच खूप मजा येणार. तेव्हा उद्या आगमन आहे. उद्या आगमन तर 1 नंबर होणार आहे. आगमनाचं कसं वाटतं? आगमनची तयारी मी सांगितलं तुला आहे का? 1 नंबर. हां, 1 नंबर. चांगलं, ठीक आहे. आणि काकी, तुम्ही जर हा ब्लॉग बघत असाल तर हा खूप चांगला पोरगा आहे. हा माझी नेहमी मदत करत असतो एक्झाममध्ये. खूप चांगला पोरगा आहे तिथे. की काल मानखुर्च्या राजाचं आगमन होतं. त्यात भाईने खूप कमाई केली. यश, काल किती चपला तू उचलल्यास आगमनामधनं? ऑफकोर्स तुला मी ऑफकोर्स आज तुला पण ती टीप भेटली ना की हा मानखुर्च्या आगमनामध्ये चपला गोळा करत होता. बोल आता काय बोलायचं. म्हणजे तुझी पण चप्पल चोरलेली नाही? आत्ताच चोरली जस्ट. त्याला चोरलं नाही म्हणत. तुझं काय? तुझं पण घेतलेलं काय? नाही घेतला अजून नाही घेतलं म्हणजे घेणार आहे. अजून नाही घेतलं म्हणजे नक्की घेणार आहे. हा, त्याच्यापासून लांब राहिला पाहिजे आपण. चपलाला लांब ठेवलं पाहिजे. चप्पल चोर यश गोडसे. मित्रांनो, आता जस्ट आपलं काम चालू झालेलं आहे. कोण आहे हा? विशाल भाई, NSS के बाद अभी आ रहा है ब्लॉग में. तू कैसे लग रहा है? क्या काम चल रहा है ब्लॉग में रे? अभी काम कितना टाइम चलने वाला है अपना? और फुल नाईट. मी सगळ्यांना बोललेलो 11 वाजणार. आत्ता मला विशाल साहेब आपले कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर त्यांनी सांगितलं फुल नाईट लागणार आहे. सो ही अपेक्षा आहे. सोम शिरसाट, 2 दिवस झालं कॉलेजमध्ये जे राबतायत, काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतंय, मजा येते. अजून काय बोलतो. आता हे बघा, हे आपलं जे सामान
मग आता आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मॅनेजरने सांगितलं आहे अख्खी नाईट मारायला लागणार आहे. मुळे हे जे आपलं सगळं सामान बघून आपले कामाची स्पीड बघून काय वाटतं तुला? आपलं काम होईल आजच्या दिवसात का नाही? तू थांबणार का नाही? मी तर एंडला सर्वात एंडला मी जाणार आहे. मी पण आहे. आता मग आता हे एवढं सगळं आपण पिंड बनवलेली आहे बघा. ही पिंड, त्यानंतर मग ही आपली केव आहे. ही केव, हे पिलर्स, नाग, साप, शेषनाग. शेषनाग, हे सगळं किती दिवसात बनवलं आहे आपण? 2 वीक. 2 एक वीक. week. एका वीकमध्ये. 1 वीकमध्ये पण म्हणजे असं जर कंटिन्यू पकडायला गेलं तर 2-3 दिवस मॅक्स. हो. तर 24 तास पकडलं आपण, म्हणजे 2 दिवसात एवढं सगळं बनवलेलं आहे. आता फक्त असेंबलिंगचं बाकी होतं असं माझी अपेक्षा होती. हा आपला मंडप आहे. आत्ताशी फक्त ढाचा तयार आहे, फक्त ढाचा. पण आता हे बघ ना, हे जे ढाचे आपले लागलेले आहेत, हे 2 ढाचे आत्ताशी वॉल लागले. इथे एक येणार, 3rd वॉल, वरचं पेंडिंग आहे. नंतर हे जे सामान जे दिसतं ना, असं जे पडलेलं सामान आहे, हे सगळं आपल्याला लावायचं आहे. हे सगळं असेंब्लीला 3 तास लागतील अजून. मी म्हणजे असं माझं इच्छा काय होती की दिवसभरात आपलं 4 वाजेपर्यंत हे जे आत्ता तयार आहे ना, ते 4 वाजेपर्यंत तयार असतं. तर 9 वाजेपर्यंत झालं असतं 4 वाजेपर्यंत कॉलेज चालू होतं. अरे पण खाली आणायला लागलं असतं आपल्याला. आपण फ्री नव्हतो, बाकीचे डिपार्टमेंट होते. माझी अपेक्षा होती त्यांनी एवढं तरी केलं असतं. नाही केलं ना पण नाही झालं. आणि वरून 4 वाजता चालू केलं आपलं त्यातलं त्यात झालं. नशीब एवढं खराब की ही जी वॉल आहे ही इथून तुटली. गरिबी में आटा गेला, एवढंच बोलू शकतो मी यावेळेस. माझी इच्छा होती 10 पर्यंत फ्री व्हायची, पण आता मला नाही वाटत 10 पर्यंत फ्री होणार आहे. काय उद्या सकाळी परत 9-9:30ला परत यायचं आहे. आता इथून निघतोय किती वाजता काय माहिती. उद्या 9ला येणार का आपण सगळी? यायला लागणार. म्हणजे ऑप्शन नाही. जाणार, कधी कपडे घालणार, परत कधी येणार. मला तर असं वाटतं रात्रभर इकडे झोपणार. आणि वरून उद्या आता गणपती बाप्पांना पण आपल्याला आणायला जायचं आहे. सकाळी 10 वाजणार आहे. हां, मी मिंडसर आणि आपले मिंडसर असतील, फतीन, निमय आणि आदित्य पवार, 5-6 जण असणार. श्रीधर, कसं वाटतं आपलं हे सामान एवढं अडलेलं आहे? सामान आणलेले, पण जेव्हा पूर्ण कंप्लीट होईल तेव्हा मजा येईल बघायला. तेव्हाच मी निघणार, असं बोल. काय? तेव्हाच मी निघणार. जेव्हा आपलं सगळं सामान होणार तेव्हाच निघणार ना? 100%. सुमित भाई, अब जब तक काम नहीं तब तक नहीं जाने वाला ना तू? नहीं जाऊंगा. नहीं जाऊगा, नहीं जाऊगा. बस हीच कमिटमेंट मला सगळ्यांकडनं पाहिजे होती. आता बाहेर पाऊस पडतोय, इकडे आम्ही कामं करतो. आता हे जे नुसतं असं बांबू लावलेले दिसत आहेत ना, हेच 4-5 तासानंतर प्रॉपर मंडप असणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत माझी सर्वात आधी गणपती चालवायच्या आधी हीच अपेक्षा होती की काम नाही होणार, पण आता झाणार आहे. आपले डेकोरेशनचे अध्यक्ष आणि स्टोनेज मॅन विशाल गुप्ता, आपले एक स्टेज अध्यक्ष सचिन, अकाउंटंट गोडसे, सोबतदार, माझे सोबतदार. आता जाम बेकार कामं झाले. अशी पोरं आलेली आहेत, सगळे पोरं 5-10 मिनिटाचा ब्रेक घेतलेला, सगळी परत आले. आता जोरदार परत काम. आता इथे सगळी प्लॅनिंग चालू केली, कोण काय कामं करणार आहे, कोण कसं करणार आहे. चालू आहे, काम चालू आहे. विशाल, अरे पक्का नाईट आहे? हा पक्का. नाही, मी नाही. मी 10 वाजे. सगळ्यांचे आता नखरे चालवणार. तुम्ही मग किती वाजेपर्यंत आहे? 10 वाजेपर्यंत. 10, 11, 12, 1. मैं अभी तिलक नगर मारा 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 मारा. बस बस, हीच कमिटमेंट पाहिजे मला. सगळ्यांनी असं सपोर्ट करा, तेव्हाच गणपती होणार आहे. माझ्या मित्रांनो, भेटू आपण. काय 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 बोलतो तू? रात्री जमेल जीएसची पोझिशन देताय का? ठीक आहे. मग आता फायनल ठरलं नाईट मारायचे. बघू आता काय होतंय, बघूया. बोल आता काय बोलायचं? काय तू आता पोरीबद्दल काहीतरी बोलत होता. माझं मत आहे, माझं माहीत काय, माझं म्हणण्यात येते. आता मागच्या कॅम्पपासून हा तर नाही, हा राज भोसले, हा विशाल चांगला पोरगा, तो लंबू आहे, आणि हा मुली, हे लोक म्हणजे कलिश. तर कॅम्पमधून एक पोरीपासून नावाची चिरवतात. ती पोरगी मला कोण लागत नाही, मला ती आवडत पण नाही. दुसरी पोरगी आवडते जी आपल्या कॉलेजमध्ये. बस काय अरे त्यामुळे आजकाल ती पोरगी पण जास्त करायला लागली. तुझ्या नावात मागाशी काय झालं माहिती आहे का? तो शंभू आला बोलतो की अरे ती जनती नाही ना, ती पोरगा होतो ते कोणतरी आखी करून. त्यांनी काय केलं, बोलतो नाही रे, कोणावरती लेट टापला होता. अक्की परदेशी आणि मलिक चांगलं नातं आहे, सर्वात चांगलं नातं आहे. म्हणजे अखिलेश परदेशीचं नाव घेतलं तर फतीन मलिक दिसतो सगळ्यांना.
पतिना से क्या नाता है तेरा और उसका रे? भाई हम दोनों बहुत अच्छे दोस्त थे, हम लोग का चक्कर चालू था। पानी है क्या? पानी है, दे इधर। बोल 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 जल्दी बोल. मी जो बोललो तो व्हिडिओ सगळीकडे सेंड झाला पाहिजे. हा हा, श्रद्धा तुला आवडते? नाही आवडत. मुळे मला एक सांग, ह्याची जी हरकत होती कॅम्प मध्ये त्याने क्लिअर झालेलं की नाही? हो हो. भाई कॅम्प मध्ये हरकत आहे तर सुजल फलक करत होतो. नाही, ह्याने पण केलेत. ह्याने हरकत सगळीकडे केली पोरी सोबत. क्लिअर करू शकतो, ते फक्त जंगम सोबत मॅटरचा विषय होता आणि ते जंगमची मस्ती करण्यासाठी मुळे तुला पटतंय? सांगितलं मी तेव्हापासून कोणती मुळे तुला पटतंय? पण एक जे व्हिडिओ होते जसं की हा फोटो काढतानाचे माझ्याकडे व्हिडिओ आहेत, कुत्रा असताना कुत्र्यावर फोटो काढतानाचे व्हिडिओ आहेत, ते तर असं नाही बोलत आहेत. हा पण मला दुसरी पुढे तिथे माहिती आहे ना तुला, काही खूप वेळ लागायची. चिडलेत अध्यक्ष, चिडलेत. आता कामं केली पाहिजेत. अति आम्ही काम कर, अध्यक्ष आपला गुस्सा आहे तो करता येऊ. चला भेटू पुढे. गाईस, आता मी आणि श्रीधर मॅरेथॉन पाहणार आहे. श्रीधर मोलीसाठी पळतोय आणि मुलासाठी मी देशाच्या सक्सेससाठी पळतो आणि तो पोलीससाठी पळतो. हा शंकर माझे मध्ये येते. शंकर आहे. हे बघा, ही पोरांची बघतोरी चालू आहे. कामं काय होत नाहीये. शंकर भगवान काम सांगतो, काम तिकडे चालू आहे बघ, इकडे हे चिअर लीडर आहे बघ. जिगली पॉप पॉप जिगली. ह्याचा मीम निघला पाहिजे हा वाला. श्रीधर पण आपण पार्टी एकत्र करू. जिगली पॉप पॉप जिगली पॉप पॉप. हे सब डालना नहीं व्हिडिओ. हा. It's your time to party and get down like before. It's your time to party. विशाल जंगम, काम कसं चालू आहे आपलं? किती वाजेपर्यंत होईल? सकाळ. पहिली ट्रेन मला पकडून मुंबईला यायचं, आंघोळ करून परत यायचं. आता सध्या तरी आम्ही फक्त आणि फक्त 7 पोरं आहोत. 7 पोरांमध्ये आम्हाला डेकोरेशन करायचं आहे. मगाशी जेवढं काम झालेलं तेवढंच काम झालेलं आहे परत. सचिन, किती काम अजून बाकी आहे? आताची कामाची सुरुवात झाली करायला. किती वाजणार आहेत? 4-5 वाजतील. 5. अरे झाडू आहे ना, झाडू घेऊन अध्यक्ष राय झाडू घेऊन आलेत. पूर्ण खरडून काढलाय. आता फक्त इथं झाडू मारून. मी एवढंच बोलेन, काम खूप बाकी आहे. काय नाही झालं म्हणाय गेलं तर. कठीण म्हणजे हे गणपती ऑलरेडी बस पहिला पण कठीण होताच, अजून कठीण होत चाललं आहे. ट्राय करणार आहे. आता खरं बोलायचं तर एवढा जोश येणं झालं सगळ्यांमध्ये. येतो हळूहळू सगळे कामं करत आहेत. हे आपले सगळी जी एससाठी बाप्पाचं काम करायला चाललंय. श्रद्धासाठी काम करायला चाललंय. सोम, हे कितपत बरोबर आहे? श्रद्धासाठी कामं करतो. बरोबर. श्रद्धासाठी काम नाही करायचं. ठीक आहे, आले ना आता काम करायचं चालू आहे. बेकार झोप टाईट आले, कारण रात्री 3 वाजता झोपलोय, सकाळी 6ला उठलोय. बेकार झोप आहे. विशाल, तुझं काय स्लीप शेड्यूल काय सध्या? जोपर्यंत कामं होत नाही तोपर्यंत काही नाही होत. वाट लागली. विशाल गुप्ता, क्या बोलना चाहेगा तो अब तक? कुछ काम नहीं हुआ है. एसी पाटील कधी हत्ती आणि कुत्र्याला एकत्र झोपताना बघितलंय? हे बघा, आमचा हत्ती आणि हा कुत्रा एकत्र झोपतात दोघांचे दोघं. ही असते युनिटी. हे बघा, आमचा हत्ती आणि कुत्रा. जंगम, कसं वाटतो नवीन मित्र? खेळ चालत, खेळ. इथे काम काय नाही झालेत आपली. जंगम नसते नाही. काही काम नाही झालंय. नुसतं टाइमपास झालं आमचा. जुगाडवर जुगाड. लेट नाईट झालेत. कसं होणार आहे काम काय माहिती. बघू आता. हे बघा, हे आमचं काम जेवढं होतं मगाशी तेवढंच चालू आहे. आमचे अध्यक्ष आता बनियनवर आले उतरून. कामं काही नाही होतं, त्यामुळे ते एकदम हाय मूडमध्ये. हो, काय होणार आहे, वाट लागली, अक्षरशः वाट लागली. भेटू आता तुम्हाला दाखवेन. आज तर एवढीची मेहनत चालू आहे ना, उद्या वरती होणार ते. बघूया काय होतं.
तर शंभू मला झालंय पाऊस नाही कुठे कुठे शिकवलं जरा नीट दाखव ना. पोरं कामं करतायत. सेम अपडेट, काहीच काम नाही. ट्राय चालू आहे, ट्रायल अँड तेवढंच चालू आहे. हे बघा पाठचं शिकवत होता, लगेच त्याने चेंज केलं डिरेक्शन. म्हणजे तो एकदम विचार लगेच त्याने डिरेक्शन लगेच चेंज केलं असं तसं. काय आलं तर कुठे शिकवतोय समजलं का? काय तर मग ते चाललंय. काय बोलायचं बाबा, आता त्याला ओलं झालं म्हणून त्यामुळे करत बसलाय. अनुज किती काम झालं बाबा आपलं? जास्त नाही झालं आहे, 50% पण कमी झालं आहे. काय करायचं आता? 30% झालं आहे. कधी होणार वाटतं? माहिती नाही, आता करू उद्यापर्यंत करू. सकाळी सगळे सकाळवर गेले. बघा काय शिकवतं बघितलं का? काय काय शिकवायचं चाललंय पोरांचं इकडे, काय समजता येत नाही. काहीतरी डोकं लावतायत तिकडे, पोरं डोकं लावतायत. लावून दे डोकं, आपण बघू नंतर काय होतंय. टाइम फॉर अ ब्रेक. आता खूप काम केलं आम्ही. आता हे आपल्यासोबत शंभू सुद्धा आले, तो पण सुद्धा ब्लॉगिंग करतो. शंभू सुद्धा ब्लॉगिंग करतो, पण तो काय पोस्ट करत नाही, काय माहिती का. आता मस्त की ब्रेक झाला, 12:30 वाजलेत. फाटून 4, 5, 6, 7 सगळी झालेली आहे माझी. आता या टायमिंगला आम्ही चाललोय बाहेर. आमची गँग बघा. हे विशाल, फतीन चप्पल बघितली? चप्पल बघितली फतीनची? चप्पल तो पदयात्रा करणार आहे आता. आता मस्त आहे की चाललं रिफ्रेशमेंट घ्यायला. विशाल केवढं काम झालं आपलं? आता काम झालं आहे 40% ऑलमोस्ट. 60% बाकी आहे. किती तास? 3 तासात 2 तासात व्हिडिओ चालू आहे. हो, चालेल. आरामचे पीछे अनुज, बोल भाई. तू सर्वात काम जास्त केले जो आज. नाही बाबा, अनिश बोलतोय की ज्यावेळेस मला जास्त काम केलं तर माझे केट्या बिट्या सगळं सुटून जातील. सगळे केट्या सोडून रेग्युलर झाला पाहिजे. आणि आपले जीएस खूप काम केलं जीएसने आज उपाशी पोटी. फक्त जेवणाची अपेक्षा, सकाळपासून काय खाल्लेलं नाही. उपवास होता आता चिकन उपवास होता. उपवास होता त्यांचा, कारण की बाप्पाचं काम झालं पाहिजे हे त्यांच्या मनात होतं आणि ते तसं झालं. त्यांनी उपवास धरला, काम थोडं मैं भूखे पेट काम करूंगा तो जीएस बनूंगा. म्हणजे श्रद्धा पाहिजे आणि जीएस पाहिजे, ह्या 2 गोष्टी सचिनला पाहिजे. बोला गणपती बाप्पा. कुठे चाललोय आपण? हम जा रहे अलीबाग. अलिबाग. डेकोरेशन कोण करणार? डेकोरेशन दुसरे बच्चे आ रहे हैं. लडकी Backup? चांगला खावा भेटलेला आहे आम्हाला. खावा भेटल्यावर आता बसून ट्रिपल शेजवान नाही व्हेज व्हेज खाणार आम्ही. नॉनव्हेज बाकी आणि आता मस्त पैकी आलेलो आम्ही. पाऊस थोडा जोरात पडतोय ना, ते डेकोरेशन टेन्शन येतंय मला. होऊन जाईल, आरामात होणार. गाडी 3 ट्रिपल नूडल. सबको ट्रिपल नूडल बोल रहा. एकच मिनिट. आता मस्तपैकी आम्ही लोकांनी आणलेलं आहे. जायचं मस्तपैकी जायचं आणि काम करायचं. काम करायचं. आगमन आहे, आगमनाची तयारी करायची. घरी जाऊन आम्ही पूर्णच रिटर्न यायला. बिचारी पोरं घरातून आलंय. हा त्या घराचं गणपती डेकोरेशन करून आलेला आहे. हा घरी जाऊन रिटर्न आलेला आहे. 3 दिवस झालं कॉलेजमध्ये. हे आपले जीएस भावी, ह्या ब्लॉगर आपला अजून एक, हा त्याच्या घरातले प्रॉब्लेम सोडून आलेला आहे. हे आपले डेकोरेशनचे अध्यक्ष, हे आपले फतीन डेकोरेशनचे अजून एक अध्यक्ष. रेग्युलर ड्रिंकर, ओकेशनल ड्रिंकर, हाच फरक आहे बघा दोघांमध्ये, बस बाकी काय नाही. हे बघा पैसेवाली पार्टी आहे. मस्त की जेवण झालेलं आहे आता आरामात. मित्रांनो आता ना आमचा शंभू झोपलेला आहे. आता त्याला आम्ही प्लॅनिंग करतोय की काय नाही करायचं त्यासोबत. सो बघत राहा आम्ही काय करतो. आता बघा मस्त कसं असतं बॉईजमध्ये झोपल्यावर. यार प्लॅन थोडा फ्लॉप झाला. आम्ही विचार केलेला, असं नाही झालं.
पण ठीक आहे, काय नाही. शंभू तुझ्या कसं वाटलं म्हणजे? वाटत मला ऑलरेडी माहित होतं हे प्लॅन करणार. मी ह्याला बोललो होतो, बोललेलो मी ऑलरेडी. यात नवीन काय नाही म्हणजे अनुभव आहे. पण पतीन के साथ जो हुआ था ना भाई, वो अलग सीन हुआ था अपना. ह्याला उठवलं फुल कॉलगेट घेतला उसके मुंह में कोलगेट शैम्पू इसको खड़ा कर दिया. अरे वीडियो ऐसा ऐसा चल रहा है. वो वीडियो किसी वाले कोलगेट शैम्पू अमोल के पास है. हा आपला कलियुगचा पूल आहे जो एकटा फिरतोय. बाकी 1 2 3 हे सगळे बंद. सो मग थीम तुम्हाला कळालेली. आपली थीम आहे 4 युग. 4 युगांचा अर्थ कलियुग, द्वापरयुग, सत्ययुग आणि अजून एक आहे ते युग माहीत नाही मला. तर मग हे 4 युग आहेत आपली थीम. सो मग आत्ता तुम्हाला थीम दिसणार नाही. अजून पण तुम्हाला थीम प्रॉपर तयार नाही झाली आमची. आमचं अजून थोडंसं होतं असेंब्लिंग बाकी. तर मग हेच होता आजचा प्रिपरेशन ब्लॉग. अजून पण संपला नाही आहे, अजून टाईम आहे. तर हेच दाखवेन तुम्हाला थोड्या वेळाने. ठीक आहे मित्रांनो, आता हालत जशी तुम्ही बघताय, बघून तुम्हाला समजलं असेल किती थकलो आहे आम्ही. अक्षरशः पूर्ण बॉडी आता पेन व्हायला लागली, सगळं दुखतं आहे. एकदम विचित्र फिलिंग आहे. आणि रात्रभर झोपलो नाही आहे, काय नाही. कसं होणार आहे काय माहिती. ते बघा लास्ट मुमेंट चेंजेस आणलेत. जरा झाडू वाडू मारून साफसफाई चालू केलेली. हे आपला एक पिलर विलर आहे. त्यानंतर मग इकडे आपली थीमबद्दल जरा डेकोरेशन चालू आहे. पण मंडप सजवायचं चाललं आहे. आणि ते आपलं लाइटिंग. इलेक्ट्रिशियन फतीन मलिक, क्या अभी कितने टाइम और लगेगा? वायरिंग का थोड़ा फ्यूचर चल रहा है, जितने आधा पौना घंटा जाएगा मेरे को वायरिंग करने के लिए. हम कोशिश कर रहे हैं के फिल्म बनाने के लिए, तो मैक्स टू मैक्स कम लाइट में अच्छा लाइट करने की कोशिश कर रहे हैं. मतलब कम लाइटिंग में अच्छा लाइटिंग. अच्छा लाइटिंग होता है. के में अंधेरा होता है तो कम लाइट होना चाहिए. तो वैसा देखते म्हणजे आता बघा यावर एक गोष्ट मला कळाली की एक इंजिनियर आहे, तो सगळ्या कामं करतो. इकडे मंडप बांधला, नंतर मग प्लॅनिंग केली कसं करायचं आहे, लाईटिंगसुद्धा करतो. त्यामुळे इंजिनिअरिंगच्या एवढा ब्रांचेस आहेत, प्रत्येकात तिथे यूज होतो आहे. मी कम्प्युटरचा असून मी मंडप बांधतो आहे. तो जो इलेक्ट्रिशियनचं काम करतो आहे तो इलेक्ट्रिकल AIDSचा आहे. तो जे मंडप बांधत आहेत ते इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. म्हणजे इकडे एवढी जणं आहेत ना, सगळी कामं करत आहेत. सगळ्यांच्या मदतीने, सगळ्यांच्या सहकार्याने आता हा आमचा भव्यसा मंडप तयार झाला आहे. हां शेवटी आता जेव्हा सगळं होईल तर तुम्हाला दाखवेन सगळे चेंजेस. पण डायरेक्ट तुम्हाला आगमनाचा ब्लॉग येईल जोरदार. काय रे शंभू, आगमनाचा ब्लॉग जोरदार येणार आहे की नाही? गाइस खूप भारी कंटेंट आहे, खूप भारी ब्लॉग आहे. नक्की ब्लॉग बघा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट पण करा. आता हे जे बनवा बनवीचा ब्लॉग होता ह्याच्यापेक्षा किती भारी असणार आहे आपला आगमनाचा ब्लॉग. खूप भारी गाइस. म्हणजे आता आज हे बघा, आजचा दिवस तर चालू झाला आहे आगमनाचा, आजच आहे आगमन. पण हा जो ब्लॉग आहे तो होता फक्त प्रिपरेशन ब्लॉग. आता हा नंतरचा जो ब्लॉग असणार आहे ना, प्रॉपर आगमन ब्लॉग. म्हणजे तू काय एक्सपेक्टेशन ठेवायला लावतोयस रे ब्लॉगपासून शंभू? मी एवढं सांगून गाइस, बघा तुम्ही बाकी सुम्मा लेवलची पोरणी मेहनत केली, अजूनही करतायत, लास्ट मुमेंटमध्ये करतायत. बघा आता मोस्टली करून आमचं 90% झाले का, बाकी 10% बाकी आहे गाईज. बघताय पत्नीचं इलेक्ट्रिशियनचं मध्ये लाईटिंगचं वगैरे काम करतो. आम्ही झाडू वगैरे मारतो, साफसूफ करतो, कारण की सकाळी खूप छान वाटलं पाहिजे बघितल्यानंतर. तर बघा गाईज खूप भारी ब्लॉग. आता म्हणजे ह्याच्यानंतर जे जे होणार आहे ते बघून मला तर खूप आनंद होणार आहे, कारण की आम्ही जी मेहनत केली त्याचं फळ येते, बाकी काय नाही. ठीक आहे, तर जास्त पकवत नाही मी, बजस तुम्ही बघा नंतर काय होतं ते. स्टेडियम मित्रांनो, आता आमचं बघा हे प्रॉपर डेकोरेशन तयार झालेलं आहे. आगमनाच्या वेळी दिसेलच ना, तयार झालेलं आहे. रात्रभर काम केलं. आत्ता 7 7:15 काहीतरी झालेलं आहे. ऐक ना शंभू, तू काय फ्रस्ट्रेटेड आहेस, काय बोलत होतस, बोल जरा. हे डेकोरेशन सगळं असं एवढं चांगलं केलं. मला सांग सगळं ओके झालं, सगळं ओके, सगळं वर पण ओके. नाही एवढीच गोष्ट नाही आहे, अजून इकडे
ते बघ ते सकाळी पडले बा सकाळी पडले आणि प्रिन्सिपल आता काय शब्द नाही माझ्याकडे काय बोल 200 रुपये वर्गणी दिले यार तेवढं होतं का एवढं सगळं सांग बरं एवढं काही अख्ख्या कॉलेजच्या पोरांकडून पण एवढी नाही आली काय म्हणजे पोरं पण इतके चिंपूस येत नाही झाले 21 रुपये 11 रुपये काय काय जण टाकले बा लिस्ट दाखवली ना तुम्ही बोलायला कॉलेज आहे का काय काय बोलू यार आणि वो बोल शंभू तू ते म्हणतच ना कोण आरती वारतीचं ते बोल ते गाईज आता प्रिन्सिपल वगैरे आरतीला येतील मग ते त्यानंतर ते मोठे मोठे एचओडी बिचोडी येतील मग तिथं आरती येतील बाय प्रसाद बिसादाला आहे ना तर त्यांना आहे ना असं 100-200 येणार आहे ना अळूचा प्रसाद शिरा त्यासोबत आहे ना हे नाही द्यायचं हे असतं ना दही द्यायचं नाही कारण की त्यांनी 200 दिले ज्यांनी 1000-500 दिलेत ना त्यांना वाईट दोन्ही प्लस आरतीचा मान पण द्यायचा असं आणि समज तुझ्याकडून आलं कोण पोरगा आला आरतीचा मान गेला तू काय बोलणार संध्याकाळी हे बोलणार त्याला इथं बस बोलणार आधी कष्ट बघ की ते काय ते जोडायला पण मी जेवढे तुझे कष्ट झोपण्यातच बघितलं थोडेफार तुझे कष्ट त्याचं काय भावा खोटं नाही सांगणार आहे बघ इथंपर्यंत झाडू सगळा मी तेवढा तो कचरा मी गोळा केला भावा खरं सांग खोटं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते मॅट आहे बघ तिथं हात धरले हां ते भर पावसात भिजत जाऊन ते दिलंय मी द्यायला आणि आणलंय पण भावा घर भिजत खोटं नाही सांगणार माझं भाव एवढं तरी मी केलं तुझा घनिष्ठ मित्र आदित्य गायकवाड बद्दल तुला काय बोलायचं त्याला येतो जाऊ दे आल्यानंतर बघा आपण. आल्यानंतर बोलू काय आता सोहम तर बघा पूर्णपणे तल्लीन झालेत गाण्यामध्ये 3 फाइनली डेकोरेशन कंप्लीट हो चुका है सुबह के 7 बजे बस हमने बोलेंगे हमारी मेहनत बोलेगी और जो टीचर्स बोलेंगे उसी का आखिर का फैसला होगा बस हे काय नाही डायलॉग मजा आली हे डेकोरेशन लक्षात राहील आता विसरणार नाही एवढंच बोलेन विशाल गुप्ता जी आखिर पूरी नाइट मार ही लिए हे राहिलं क्या बोलना है आपको पूरी नाइट काम करने के बाद अभी कुछ लास्ट के शब्द है क्या अपने डेकोरेशन खत्म करने से पहले मशाल नहीं चल रहा है भाई सुन ना सब हो चुका है सिर्फ प्रिंसिपल को 2 बार गाली देगा 200 रुपये वर्गणी 4 बार और वो भी पीछे से यार वो ऊपर से गिरा तूने बोला और वो गिरा भी प्रिंसिपल के सर पे गिरेगा उसका टकला उजडावा चम्मन आमची पोरं एवढी फ्रस्ट्रेटेड आहेत ना पण गणपती असला मग गप्पत अनुज तुला काय बोलायचं भावा बोल काय नाही संपलं आपलं डेकोरेशन मला आता घरी जायचंय मुझे घर जाणार ती मीम काय नाही पोरं आमची दमले बेकार भावानं शिला आले शिला आले. आमची 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 पोरं ऑनेस्ट आहेत सबसे ज्यादा सोया है शंभू में अर्धा तास झोपला यार मी काय बोललो तुझ्या झोपेला यार आमची पोरं ऑनेस्ट आहेत बघा जे आहे ते खरं खरं सांगतात शिवाय दिलं तर मी ब्लर नक्की करेन पण चालायचं तेवढं आता काय बोलू शकत तर मी आज तरीने हा ब्लॉग इकडे संपतो आपण आता भेटू आगमनाच्या ब्लॉगवर शंभू आगमनचा ब्लॉग तू शूट करणार आहेस मग कधी शूट करायला घेणार आहेस तू 2-3 तासाने शूट करायला घेणार ना आगमनाचा ब्लॉग नक्की जर एनर्जी असेल गाईज नाही भाऊ एनर्जी दाखवू आम्ही गाईज 100 तुझ्या शिव्या पण घालायचे आहेत ना रे बऱ्याच लोकांना हा, ते आहे थोडेसे काही लोक बोलले पुण्याला आहे काही लोक बोलले घरी आहे काही लोक बोलले मम्मीने झाडू मारा आता घरी झाडू मारतायत का झोपलेत तर काय माहिती ते आलं बघू आपण ठीक आहे तर मग त्याच एनर्जी प्रसादाला येऊ नका प्रसादाला आले ना चमचा फेकून मारू म्हणजे विचार करा जिने 1-1.5 तास चांगली झोप काढली आहे ज्याने एवढी कामं नाही केले तो एवढा फ्रस्ट्रेटेड आहे तर आम्ही एवढी कामं करून आम्ही किती फ्रस्ट्रेटेड असतो ठीक आहे मग हा होता एका रात्रीचा ब्लॉग तर पुढचा आगमनाचा असेल त्यानंतर मग एक दिवस नाईटचा असेल आणि एक विसर्जनचा असेल असे 3 ब्लॉग मिळून 2 ब्लॉग येतील अजून हा एक आणि हा पुढचा एक सो स्टेट येऊन एवढंच बोलेन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पाठचा ब्लॉग चांगला आपला चाललेला हा माहिती करा नाही कसं चालत सध्या गणपतीची तयारी आणि हे आहे आमचं फायनल डेकोरेशन सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब गाईज बस सांगा विद्यार्थ्याचा